हॅलो पब्लिक, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड रायडर गोकुळ। आज आपला प्लॅन आहे महालक्ष्मीला जायचा, कोल्हापूरला अंबाबाई। आणि आपण आता पुण्यामध्ये पोहोचलो आहे। आता जस्ट उजेड पडला म्हणून आता बोलो ब्लॉग चालू करूया, कारण अंधारात गोप्रोमधून एवढं काय क्लिअर दिसत नाही। आणि आपल्याला आता जायचं पहिलं साताऱ्यामध्ये, कोरेगावमध्ये आमिरला घ्यायचं। तिथून आमिर येतो माझ्याबरोबर। आणि आता टाइम झाला आहे 6 वाजले। 4:30 वाजता निघालो होतो आपण। गुगल मॅपला आपण जेव्हा सिरियसली घेतो ना, तेव्हा अशी परिस्थिती येते। 2 ब्रिज होते, एका ब्रिजवरून मला लेफ्ट घेऊन असं कर्व होऊन निघायचं होतं बाहेर। मी चुकून सरळ आलो आणि तो मॅपने मला एका सिग्नलपासून राईट दाखवला। तो राईट घेतला तर भाई मॅप मला अशा गल्ली बोळातून घेऊन आलाय। पण आलो भाई हायवेला। आपण पोचलोय आता साताऱ्यामध्ये। आम्हीच आलाय, पाण्याची बॉटल घ्यायला गेला, तो आला बघा समोर। आता पाणी पिऊ आणि निघू। तर भाई फायनली आता आपण हायवेला लागलोय, कारण आंबीने जे त्याच्या घराचं लोकेशन पाठवलेलं, तर लोकेशन आतमध्ये होतं। गावागावातून मी लोणन बिनन फिरून गेलो सगळं आतून। ते जर मी हायवेने आलो असतो तर लवकर आलो असतो। म्हणून जाऊन ते काय नाही, आता हायवे लागला। इथून 125 किलोमीटर 125 कोल्हापूर। आता काय एवढं वाटणार ना, आतमध्ये रोड, घाट बीट, छोटे रोड, दगडी खड्डे, वैताग आला होता गाडी चालवायला। तिथून मला माझ्या घरापासून अमितने घ्यायला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळात आहे ना, मी इथं अर्धा कोल्हापूरपर्यंत पोचलो असतो। तर सरळ सरळ हायवेने आलो असतो तर। बट काय नाही, चला। विठ्ठल कामत इथं नाश्त्यासाठी थांबतोय आपण आता। पहिला टोल नाका लागला आपल्याला, आधी 2 लागले पण ते हे होते तासवडे पत्कर। काय करवंद खायचं तुला? हम पुढे घेतो। करवंद खातात ओ बाय। 20ला 2 दे। तो महाग देतो त्यामुळे नको घ्यायला। 20 रुपयाला एवढंच होतं, किती ग्लास किती असतो? हा ना, त्यातले अर्धे तर खराब निघायचे। तासवडे पत्कर नाका। काय साहेब? अरे व्हिडिओ काढताय आमची? काय तू कॅमेरा घेऊन होता हातात, बोला व्हिडिओ काढताय का आमची? गाड्या बिड्या आउट आला की चेक करा। शिरोळी टोल प्लाझा फायनली आलोय आपण। 4 किलोमीटर आहे महालक्ष्मी आता फक्त। गोप्रो तुटला आपला माउंट, तर फायनली आपण पोचलोय आणि आपला माउंट तुटला आहे बघा, डायरेक्ट हातात आलाय। आता पार्किंग बघूया कुठेतरी गाडीला। आलोय आपण आता मंदिराच्या इथे। आणि हेल्मेट बघा, कालपासून काय ना काहीतरी होतेच आहे। बॅटरी खराब झाली, आता माउंट तुटला, आता जाताना अवघड आहे ब्लॉगिंगसाठी। ही एवढी लाईन देवीच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी आहे आणि आपल्याला देवीच्या गाभाऱ्यातून जायचं आहे। टाइमपास म्हणून पेप्सी घेतली, आम्ही पण खातोय। काय टाइमपास नाही आता, आणि गर्दी पण भरपूर आहे।
1-1.5 तास जाईल आपल्याला बहुतेक ना अमित. तोपर्यंत एवढं पॅप्सी संपवायची. पाय भाजायला लागले. चटके बसतात मजबूत. आणि दर्शन झाले आपलं व्यवस्थित. आता चप्पल घ्यायला जायचं आणि तिथून बॅग घ्यायची. आता आलोय आपण ज्योतिबाला, दख्खनचा राजा. आणि आमचा अवतार काही असा झालाय. केस सगळे विस्कटले, हेल्मेट घालून आम्ही फक्त जवळ टाकाटाकी बरोबर. आता इथून दर्शन करूया लवकर. किती वेळ लागतो माहीत नाही, बहुतेक गर्दी असणार आहे आतमध्ये. बघूया पुढे काय प्लॅन होतोय तो. गर्दी कमी आहे मंदिरात. आम्हाला एकाने सांगितलेलं की 2 तास तरी लागतील दर्शन करायला, पण एवढं नाही. आम्हाला वाटतं अर्धा-पाऊण तासात होऊन जाईल. इथून लाईन स्टार्ट होते, अशी जाऊन समोर खाली देवाच्या गाभाऱ्यात. त्यामुळे एवढा काय वेळ लागणार नाही.